साप हा डायरेक्ट मला दाखव कुठे पहिलं तुम्ही साप अरे मागवा साप आहे का? कुठे आहे साप? मागे गेला हुई अरे तो साप आणि मला तर साप दिसेल तुम्ही काय पाहिलं का साप पण? कुठं होतं माहिती का आधी अरे जवळ नको जाऊ परत साप काय निघाल ना ते सापले डेंजर राहते. सायकली पाशी बसलेलो हा आणि इथून काय तर ते कागद हल्लं हा म्हटलं काय डबल हल्लं हम्म. हळू मग आम्ही आलो हा. इथून तो साप आतमध्ये पळाला कुठं तिकडं त्या टेबलाच्या मध्ये? हा अरे बाप रे बाप नाग आहे नाग एकदम मोठा नाग आहे नाग आहे का? हा अरे हे दगड बिगड मारू नको ते विषारी राहतो तो रिकामा येईल बाहेर बिहेर आणि चावेल बिवल. मोठा होता एवढा काळा काळा कलरचा होता का? हा. आणि असं फन होत होता आपल्याकडे पाऊस बी येतो अरे त्याचे ते रेल्वेचे काम चालू आहे लोकांनी आखी खड्डे करून ठेवले. ते साप धरलेली अरे लोकांनी सगळे खड्डे करून ठेवले इकडे त्याच्यामुळं ना रे. अरे एक काम करा आपण थोड्या वेळाने कोणाला तरी बोलू ते ना आपलं सरपंच पण आहे तिथं यार टेबल पण आहे आपल्याला चांगला टेबल आहे ते. जाऊ दे तुम्ही ना इकडं वा तुम्ही इकडं डायरेक्ट ना हे गोट्या तिक नको हे करू इकडं वय. ही कसं होतं रे साप? साप काळा होता असं कुठून असं इकडून आला का असं तिकडं? थोडा ब्राऊन कलर पण दिसत होता त्याचा. अरे ते पाय ना ते सगळं ते रचून ठेवली तिथं. आता ते तिकडं गाबाळामध्येच घुसला तो पण. आणि वरनं असं चित्र पण होतं त्याच्या मागणं. अरे बाप म्हणजे विचित्र साप वाटत. आपण त्यांना एक काम करावं लागल आपल्याला कोणाला तरी बोलावं लागेल जे साप वगैरे धरते ना त्यांना. पूर्ण पिवळं होतं खाली. अरे बाबू रे असं करत होता. अरे एक काम करा थोड्या वेळा तुम्ही इथंच थांबा बरं का. जर ते कामवाले लोक आले ना त्यांना सांगून द्या बरं का तिथं आम्ही मग साप पाहिला नाही तर मग ते जातील आणि त्यांना चावल बिवल नाही बरं का. अरे बापरे राहू द्या मी काम करतो मी ना कोणाला तरी ना बघतो कोण साप पकडतो बरं का. आणि तुम्ही याच्या पुढे जाऊच नका बरं का. इकडेच खेळा कळलं का? नाही तो इकडे जाईल. मी आलो कोणाला तरी पाहतो.